मी आलोच आईशी बोलून. दीपू शलाकाची मैत्रीण नाही, बहीण आहे. थंडी वाजते का तुम्हाला? मी एसी कमी करू का? नाही मॅडम, नको, तुम्ही बसा ना. मॅडम, मी बरोबर केलं ना इंद्राला सांगितलं ते? काय? हेच की आईपासून किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीपासून काही लपवायचं नसतं. हो, आपल्या जवळच्या व्यक्तीपासून काहीच लपवू नये. तुम्ही सांगितलं ना तुम्ही इथे आलाय ते देशपांडे सरांना. देशपांडे सरांना? त्यांना का सांगू मी? तुमच्या वडिलांना नाही सांगणार का तुम्ही कुठे आहात ते? मॅडम, मला कळलंय तुम्ही देशपांडे सरांची धाकटी मुलगी आहात, दीपिका देशपांडे, बरोबर ना? मॅडम, तुम्ही इतकं मोठं सत्य इंद्रापासून का लपवलं? मॅडम, इंद्राने त्याच्या आईपासून वसुलीच्या धंद्याबद्दल लपवलं, पण तुमच्यापासून नाही लपवलं. मग तुम्ही इतकी महत्वाची गोष्ट त्याच्यापासून का लपवली? सांगा ना मॅडम, का लपवलं तुम्ही इंद्रापासून हे सगळं? कारण माझं प्रेम आहे इंद्राजींवर. प्रेम होतं मग सांगा ना इंद्राला तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे म्हणूनच तर खरं सांगू शकत नाहीये त्यांना. सत्तू सर हे माझे बाबा इंद्रजीत साळगावकरांना त्यांचा मुलगा मानतात, पण वसुली एजंट इंद्राचा तितकाच तिरस्कार करतात. मला माहितीये ते आमच्या नात्याला परवानगी कधीच देणार नाही. म्हणूनच तर ना मी इंद्राजींसमोर अजून माझं मन मोकळं केलं नाहीये, त्यांना सत्य सांगितलं नाही. पण आज आईने मी माझ्या मनातली सगळी किलमिश दूर करून इंद्राजींना माझा होकार कळवणार होते आणि हेही सांगणार होते की मी देशपांडे सरांची मुलगी आहे. नका सांगू. काय? इंद्राला नका सांगू की तुम्ही देशपांडे सरांची मुलगी आहात. पण का? इंद्राला जर माहित असतं ना तुम्ही देशपांडे सरांची मुलगी आहात तर तो चुकूनही तुमच्या प्रेमात पडला नसता. आणि आता जर त्याला सत्य कळलं ना तर तो आयुष्यभर पश्चातापात राहील की त्याने देशपांडे सरांच्या मुलीवर प्रेम केलंय. सत्तू सर, तुम्हाला कल्पनाही नाहीये इंद्राजींना खरं सांगायचं धैर्य गोळा करायला मला किती दिवस लागलेत ते. फायनली मी हे धैर्य गोळा केलंय. प्लीज आत्ता मला अडवू नका. ए नयन, मस्त खबर आहे. मला सांग, पप्पा कुठे गेले? बसले असेल बाजूला रम्मी खेळत. आज पण पैशांचा चुराडा करून येतात की नाही बघ. ते मरू दे, काय खबर आहे ती सांग आधी. खबर अशी आहे की ती देशपांडेंची दीपिका भर बाजारात एका मुलाबरोबर फिरत होती. अरे तो नाही का एसपी बँकेतला एजंट, वसुलीवाला. काय बोलते? म्हणजे नक्की तोच होता? नयन, माझे डोळे अजून शाबूत आहेत. मस्त, ही एकदम मस्त खबर आणलीस बघ तू. आता देशपांडे सरांच्या घरी ब्लास्ट होणार.
तू एक काम कर ना, देशपांडे सरांना फोन करून लगेच सांगून टाक. म्हणजे काय, त्या दीपिकाची अशी वाट लागेल ना की ती परत कधी आपल्यासमोर तोंड वर करून बोलायची नाही बघ. अशा बाबतीत ना तू मात्र अगदी पप्पांवरती गेलायस. ते कसे चुकीचे पत्ते ऐन वेळेला खाली टाकतात आणि हरतात, आणि तू पण तेच करतोयस. हे बघ, ह्या अशा गोष्टी म्हणजे ना रम्मी मधले जोकर असतात आपल्या हातात आलेले. समोरच्याला वाटतं त्याला त्याची रम्मी लागलीये, पण मग आपण ना आपल्या हातातले जोकर दाखवायचे आणि ती बाजी जिंकायची असते. ए मम्मा, मला ना काहीच कळालं नाही. नाही कळलं ना, तुला कळणारच नाही. जा, तुझ्या बायकोनी ते पिठलं भात केलंय, खा जा जा. थँक्स. बोलला ताईंची? इंद्राजी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा, बाबा गेल्यानंतर आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याची भीती वाटली मला मॅडम. तुला जर काही झालं असतं ना तर तुटलो असतो मॅडम. आपल्या व्यक्तीला गमावण्याची अशी भीती वाटत होती मला. यापुढे कधी कधी तुम्हाला कसलीही भीती वाटली तरी मी तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, मंजरी मुक्ताच्या ह्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी बनवलेली खडा पावभाजी. खडा पावभाजी म्हणजे यात खडे नाहीयेत बरं का. खडा हा हिंदी शब्द वापरलाय. ही कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते. मुक्ते, काय चाललंय तुझं? पावभाजी घेऊन चल जरा. अगं आई, परत माझ्या लाईन मध्ये घुसलीस. कितीदा सांगितलंय का तुला मी ही नाटकं बंद कर म्हणून? आणि रेसिपी दाखवायची असेल ना तर स्वतः करायची आणि ती दाखवायची. मी केलेली रेसिपी स्वतःची म्हणून खपवायची नाही. उगाच काहीतरी टाइमपास. मीठ आणि साखरेतला फरक तरी कळतो का तुला? हा, शिक आधी, स्वयंपाक शिक. काय गाई, माझं सगळं सिक्रेट फोडलंस. आता माझ्या 250 फॅनना काय वाटेल?
आणि शिक. त्याच्यापेक्षा 2-4 रेसिपी शिक, त्याचा फायदा होईल. उगाच हे काहीतरी करत बसतेस त्याच्यापेक्षा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इट्स ओके आई, जरा लेट होते. जा बॅग घेऊन ये हो पटकन. हो आले. आई मुक्ताल देशपांडे सरांकडे सोडून मी सत्तूला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाईन, तिथून पुढे जाईन कामावर. ए मग थांब, काहीतरी खाऊन जा. आई ऐक, माझं खरंच उशीर झालाय, मी बाहेर घेईन खाऊन काहीतरी. मुक्ता आवर पटकन. हो आले. थोडं तरी खाना. आई खरंच सांगते. बाय. अरे बाय. सांभाळून जा रे. काय मुलगा आहे ना हा, खाऊन जायलाही वेळ नाही याला. दीपिका, लवकरात लवकर ये बाई माझ्या लेकाच्या आयुष्यात. अगं दीपू, हा डबे गेले. अगं 2 डबे. अगं हा ते माझे कलिग्स पण असतात ना. तुम्ही सुद्धा खाऊन घ्या ना पटकन, गरम आहे पावभाजी. हो हो खातो आम्ही. सावकाश. बाबा बाबा येते मी. बाय आई. हो दीपू सावकाश जागा. हो. अगं काय शोधतीये? भूक लागली, बिस्किट शोधतीये. पावभाजी तयार आहे ना, सटरफटर खाऊ नकोस. आत्ताच दीपूने बनवली. काही गरज नाहीये, मी बिस्किट खाऊन जगू शकते. मला कोणाचेच उपकार नकोय. ताई जास्त शहाणपणा करू नकोस. तुला काय वाटलं ग, तुझ्या या असल्या वागण्याचा आमच्यावर काही परिणाम होईल आणि आम्ही त्या मुलाचा स्वीकार करू? अजिबात नाही. हा असा मुलगा आम्हीच काय, जगात कोणीच स्वीकारणार नाही. बघितलंस ना बाबांचा कसा अपमान केला त्यांनी त्या दिवशी. त्याने मुद्दामून अपमान नाही केलाय, तो नीटच बोलत होता. बाबांनी चुकीच त्याला फुकटचे प्रश्न विचारले आणि त्याचं शिक्षण काढलं. मग तो कसा ऐकून घेईल? आणि खरं तर ना, मला या गोष्टीबद्दल बोलायचंच नाहीये. मला या घरात कोणीच समजून घेणार नाही. ताई ताई अगं मी आलोच. तुम्ही कुठे जाताय? आलोच. काय सांगतेस दीपू, अजूनही नाहीस का सांगितलं? अगं हो, तुला सांगितलं ना मी, सत्तू सरांचा ऍक्सिडेंट झाला. मग असं मध्येच कुठे सांगणार मी. पण आज काही झालं तरी मी सांगणार आहे. बघ बाई, मी इतकंच सांगेन तुला की एकदा की वेळ गेली ना की ती परत यायला खूप वेळ लागतो. असं काही होणार नाही. आज काही झालं तरी मी त्यांना सांगणार आहे. तुला माहिती आहे ना, खूप प्रयत्न केल्यानंतर मी ही वेळ जुळवून आणली. मी आता ती अशी जाऊ देणार नाही. आणि तुला तर माहिती आहे माझ्या मनात किती कन्फ्युजन होतं. आता फायनली मी धीर गोळा केलाय त्यांना सगळं सांगायचं. एकदा काही सत्य सांगितलं ना की मग झालं. नक्की येईल सांगता. ए दीपू, तू आता आणखी वेळ नको घालवूस. दिवसेंदिवस तुमची लव्ह स्टोरी ना सस्पेन्स स्टोरी होतीये माझ्यासाठी. हो, डोंट वरी, मी आज हा सस्पेन्स संपवणार आहे. बरं दीदी, ऐक, मी बँकेत आहे, काम आहे, मी तुला नंतर फोन करते. बाय बाय. काकूंच्या हातची पावभाजी म्हणजे सगळ्या लोकांवरचा जालिम इलाज आहे. आता ही भराभर संपवतो आणि मग टनाटन उड्या मारत घरी येतो. बर, आता बडबड पुरे, पटकन खा पावभाजी, कारण तुला हे असलं खाणं अलाउड नाही. मी लपवून आणलंय. इंद्रा, मला सांग, आपली बँकवाली नसती, म्हणजे ही जी बँकवाली आहे ना, ती बँकवाली तुला वाटते पण तशी बँकवाली नसती तर? म्हणजे समज ही जी बँकवाली आहे ना, जी आपल्यावर बँकेत काम करते, ती बँकवाली जशी आपल्याला वाटते तशी नसती तर? तू काय बरळतोयस? तू औषधांच्या गुंगीत आहेस का तू? तसं नाही रे, म्हणजे आता या बँकवालीचे वडील आहेत ना, जे आपल्याला माहित नाही आहेत तसे असते. म्हणजे जे आहेत पण आपल्याला माहित नाही आहेत तसे असते तर? काय फरक पडतो? नाही, लग्न मला तिच्या फॅमिलीशी किंवा तिच्या वडिलांशी नाही करायचंय ना, लग्न मला तिच्याशी करायचंय.
इनफॅक्ट मला आताही माहित नाहीये तिचे वडील कोण आहेत, ते काय करतात, काहीच माहित नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. हा नाही म्हणजे मला एक सांग, समजा म्हणजे तिचे वडील आपण जे समजतोय तसे नसते, अजून कोणीतरी वेगळेच असते. तिची फॅमिली आपण समजतोय तशी नसती, वेगळीच असती. तर सत्तू, तू बरा आहेस ना? खरंच डोक्यावर पडलायस तू? काय बरळतोयस? एक काम कर, पावभाजी नीट खा आणि शांतपणे आराम कर. थोड्या वेळातच मुक्ता येईल तुझ्या सोबतीला. मी निघतो. ऐक ना, थोडी पावभाजी खाऊन जा ना. नाही नाही नको, पावभाजी तूच खा. बँकवाली बँकेत आली असेल. हा जातो. सानू ये ना लवकर, आता काय पुतळा करते का माझा? कार्तिक, सानू सानू, हे सानू, 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 सानू. वाव, ब्युटिफुल. पण आज देशपांडे सरांची मुलगी कमी शिकलेल्या मुलाला भेटायला कशी काय आली? तो हुमणा नको ना मारू कार्तिक, प्लीज. ओके बाबा, पण सानिका, तू आज या ड्रेसमध्ये इतकी सुंदर दिसतीयस ना. एखादा माणूस जर दुःखी असेल ना तर त्याच्या चेहऱ्यावर आपसुक स्माइल येईल तुला बघून. चला बाबा, मी दिलेला ड्रेस तू फायनली घातलास. हे पण तुझ्या घरच्यांना चाललं ना? काही काय कार्तिक, मी हा ड्रेस घरात घालणं शक्य आहे का? तुला आवडतो ना, म्हणून मी रस्त्यात येताना चेंज केला आणि तुला भेटायला आले. कार्तिक, त्या घरात माझा जीव खूप गुदमरतो रे. सतत हे असं नको करू, असं नको वागू, हे कपडे नको घालू, असं नको बसू. कंटाळा आलाय मला सगळ्या त्या रिस्ट्रिक्शन्सचा. कार्तिक, मला उडायचंय रे, उंच आकाशात, तुझा हात पकडून. तू माझा हात नाही सोडणार ना? हा प्रश्न झाला का? मध्ये मी तुझ्यासाठी जीव द्यायला चाललो होतो, आठवतोय ना? मी एवढं सगळं तुझ्यासाठी करतो, पण त्याची तुला काहीच जाण नाहीये. तू फक्त तुझ्या घरच्यांचंच ऐकतेस, तुझ्या बाबांचं ऐकतेस. त्या दिवशी बाबांनी किती अपमान केला माझा, पाहिलंस ना तू? हो कार्तिक, मला पण नाही आवडलं रे बाबा जसे तुझ्याशी वागले ते. पण तू बघितलंस ना, मी पण त्यांना बोलले ना. कार्तिक, मी तुला सॉरी म्हणते बाबांच्या वतीने. कार्तिक, मी तुझ्यावर जे रागावले ना ते तुझ्यावर नव्हतं रे, पण तू मला मिळवण्यासाठी जो वेडेपणा करत होतास ना त्यासाठी होतं ते. कार्तिक, मला तुझं खरं प्रेम कळत होतं रे. हे बघ, मला घरच्यांनी जे प्रेम, जो सपोर्ट नाही दिला ना ते सगळं तू मला दिलंस. कार्तिक, तुझ्याशिवाय नाही राहू शकत. समजून घे ना तू प्लीज तुझ्या वेळा सानूला. आय लव्ह यू कार्तिक.